आता रात्रीचे 8:30 वाजलेत. मी सकाळी 1 वाजल्यापासून आलो आहे आणि आम्ही इकडे हरवून गेलो लिटरली, माहिती आहे का. म्हणजे जसं आपला 12 वर्षातनं एकदा कुंभमेळा होतो ना, तसा 12 महिन्यातनं एकदा झालेला हा फेस्टिवल वाटतो. पुणे लिट फेस्टिवल आहे, जयपूर दिल्लीचे पण होतात, पण ह्याच्यात काही वेगळीच जादू आहे. मी इकडे खूप लेखकसुद्धा मला भेटले, मी त्यांच्याशी बोललोसुद्धा. काही जण जे दिल्ली फेस्ट करूनही आले होते ते पण म्हणले की अरे नाही, हा फेस्टिवल जास्त ॲक्टिव्ह वाटतो आहे आम्हाला. म्हणून इथले बुक स्टॉलवरती असणारे पब्लिशर्स असतील किंवा वाचक असतील, सगळे गमतीचा भाग आहे. पण कदाचित खरंच इकडं छोटी पोलीस चौकी लावावी लागेल, माहिती आहे का, वाचन वेड्यांना असं बोलवून आणायला. जसं लहान मुलं हरवतात ना, तसं हे वाचन वेडे हरवतील. एवढी गर्दी आहे, एवढे पुस्तक आहेत आणि मला तर वाटतं अभूतपूर्व प्रतिसाद आहे. दुसराच दिवस आहे हा, अजून 22 डिसेंबरपर्यंत आहे हा उत्सव आणि खूप मजा येते. तुम्ही पुण्यात असाल किंबहुना तुम्ही पुण्यात नसलात जरी ना, तरी वेळ काढून तुम्ही इकडे यावं. एवढा सुंदर पुणे लिट फेस्ट होतो आहे सध्या. प्रोग्राम्स खूप चांगले चांगले आहेत बाहेर, त्यामुळे एकतर पुस्तकं स्टॉल्स खूप जास्त आहेत. 600 वगैरे स्टॉल्स आहेत. अरे जर तुम्ही मागचा फेस्टिवल पाहिला असेल ना, तर फक्त एक टेंट होता आणि एक इकडं कार्यक्रमाचा टेंट होता आणि तिकडं खाण्याची व्यवस्था होती. यावेळेस 3 टेंट आहेत. आम्ही एका टेंटमधलेच पुस्तकांची रांग, दुकानांची रांग संपवता संपवता थकलो होतो. आम्ही परत बाहेर आलो, 10 मिनटं बसलो, परत आत गेलो. असं आम्ही 2-3 वेळा केलं आहे. खूप कमाल आहे. तुम्ही आत्ताही माझ्या मागे जर बघत असाल ना, गर्दी खूप आहे. आत जाणाऱ्यांची गर्दी आहे. सो कॉल्ड 8 वाजता आम्ही बंद करू असं म्हणणार होते हे लोक. 9 वाजता 8:30 वाजता हे लोक आत चाललेत अजून. त्याच्यानंतर ते लोक आत पुस्तकं बघतील, त्याच्यानंतर ते खायला जातील. खूप धमाल आहे, खूप मजा येते. खूप पॉझिटिव्ह वाटतं यार, खूप छान वाटतं. पुस्तकांभोवती राहायला ना रमून जात आहे मनोपॉप. पुस्तकं वाचा नका वाचू, तुम्ही पुस्तकं बघायला या फक्त. विषय खूप वेगळे आहेत, स्टॉल्स खूप वेगळे आहेत. तुम्हाला जर असा प्रश्न पडला ना कधी की यार हिंदी पुस्तकं आम्हाला वाचायचे तर आहेत, माहिती तर नाही, इंग्लिश पुस्तकं वाचायची तर आहेत पण माहिती नाही, या एकदा. मराठी पुस्तकं वाचायची आहेत पण माहिती नाही आहेत, फक्त पुस्तकं बघायला या. कोणते पब्लिशर आहेत, कोण सुरतमधनं आले, दिल्लीमधनं आलेत, राजस्थान आहे, कोलकाता आहे, गोरखपूर आहे, एवढी सगळीकडनं आले पब्लिशर्स आहेत. त्यांचे मुंबईचे पण आहेत खूप सारे. त्यांचे राहण्याचे, बोलण्याची तऱ्हा, वागण्याचा ढंग, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या पुस्तकांचे विषय, प्रत्येक पब्लिशरचे स्वतःचे विषय आहेत. मे बी ते एकमेकांमध्ये विषय इंटरलिंक होत असतील, पण प्रत्येकाची पुस्तक ठेवण्याची सुद्धा तऱ्हा आहे. काही जण विषयानुसार ठेवतात, काही जण लेखकानुसार ठेवतात, काही जण रंगानुसार ठेवतात. काही जणांचे बुक कवर्स खूप ब्लॅक आहेत, डार्क आहेत, काही जणांचे खूप ब्राईट आहेत. काही जणांचे बुक कवर्स असे जसं काय की 1930 पुस्तकं आहेत. काही जणांचे बुक कवर असे आहेत की फ्युचरिस्टिक आहेत. आपला स्कोपच खूप वाढतो आहे विचार करण्याचा फक्त इथं येऊन. त्यामुळे मी तर रेकमेंड करेन सगळ्यांना की तुम्ही इकडे या. मी आता रोज येणार आहे इकडे. 22 तारखेपर्यंत रोज येतो आहे मी इथेच भेटूया तुम्हाला, या.